नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर मकरंद आंबडेकरजी. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे गेले 22 वर्ष त्या या क्षेत्रात अविरतपणे काम करत आहेत. 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत आणि असे शेकडो प्रोजेक्ट्सवर ते काम ऑलरेडी करतात. सो असा जेव्हा मोठा आजवरचा प्रवास असतो, अनुभवाचा प्रवास असतो, तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारख्याही गोष्टी तेवढ्याच असतात आणि म्हणून हा सगळा प्रवास आपण उलगडणार आहे. आजवरचा त्यांचा अनुभव आपण आज या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपण गप्पांना सुरुवात करूया इथून. म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 22 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनियर बनायचं असं ठरवलं, तर त्याच्या मागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं? काय सांगा? माझं टोटल 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण बालविद्या मंदिर शाळा आणि कॉलेजमध्ये झालेलं आहे. 95ला माझी 10वी झाली आणि 97ला 12वी झाली. तर ॲक्च्युअल मला सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये यायचं नव्हतं, पण मला माझी इच्छा होती की IT सेक्टरमध्ये जावं किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या ब्रँच निवडावी. पण माझा नंबर तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर या कॉलेजला 97 साली लागला. पण 1 वर्ष मी गॅप घेतला. परत नेक्स्ट इयर चेक करावं म्हटलं दुसरीकडे कुठे लागतो का. पण तरी नेक्स्ट इयर 98ला परत माझा तुळजापूरलाच नंबर लागला आणि सिव्हिल ब्रँचीच मिळाली मला. मग आता असं वाटलं की मला तुळजाभवानी मातेचा एक कौल आहे की तू इथेच राहून जी फील्ड तू निवडली आहेस किंवा तुला जी मिळाली आहे त्याच्यातच तू तुझं करिअर करावं. आणि एक माझे वडिलांची एक इच्छा होती की कोणतरी घरातला एक मुलगा जो आहे तो इंजिनियर व्हावा. या दोघांचं मला असे प्रेरणास्थान मी असं म्हणू शकतो. पण आता इतक्या वर्षानंतर असं वाटतं का की आपण IT मध्ये पुण्या मुंबईत काम किंवा बेंगलोरला काम करण्यापेक्षा पुन्हा परभणीमध्ये राहून इतकं छान काम करतोय? नाही, आता मी एकदम सॅटिस्फाय की जी मी निर्णय घेतला त्याच्यात मला माझ्या इच्छेप्रमाणे काम करता येते, कोणाचं बाइंडिंग नाही राहणार आणि याच्यात जेवढं आपण काम करतो ते आपल्या स्वतःसाठीच राहणार आहे. जर मी कंपनीत एखाद्या काम केलं असतं तर त्याचं सगळं कंपनीला श्रेय गेलं असतं. आणि एक प्रकारचं मला, आणि मेन म्हणजे मला फिरण्याची खूप आवड आहे. ह्या गोष्टी मला जमल्या नसत्या मग जर मी जॉब केला असता तर ह्या सगळ्या मला गोष्टी ज्या आहेत त्या करता आल्या. बरोबर. त्यामुळे मी सध्या सॅटिस्फाय आहे. दुसरा आता एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सिव्हिल इंजिनियरच्या प्रत्येक आयुष्यात तो जो येतो प्रसंग, तो म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळण्याआधी हा एक स्ट्रगल असतो. तर तो स्ट्रगल कसा होता आणि पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? तर माझं, मी लहानपणापासून परभणीत राहिलो होतो. तर इथे माझा मित्र परिवार खूप मोठा आहे आणि एका बिझनेसला बिल्ड होण्यासाठी जो काही बेस लागतो तो मी असं समजतो की तो मित्र परिवार आहे. तर जेव्हा मी पासआउट झालो त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट मला असं मित्र कंपनीचंच एखादं घर होतं ते मिळालं. आणि मग पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे मी काय करायचो, कारण की एकच काम होतं मला तेव्हा. तर मी सकाळी काम चालू झालं 10 वाजता की 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्याच कामावर मी राहायचो. आणि 4 वर्ष जे आम्ही थेरॉटिकली जे शिकलो होतो ते आणि प्रॅक्टिकल ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मग त्यांचं बोलणं, ते कोणत्या गोष्टीला काय म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, हे सगळं मला माहीत झालं. आणि ह्या लोकांना जेव्हा आपल्याला ट्रीट करायचं असेल तर त्यांच्या बोली भाषेत जर आपण बोललो तर त्यांना जास्ती चांगल्या प्रकारे ते समजू शकतो. तर ह्या पद्धतीनं पहिला प्रोजेक्ट माझा हा कम्प्लीट झाला. त्याच्यात खूप मेहनत केली मी आणि त्याच्यानंतर एका मागे एक असे प्रोजेक्ट मिळत गेले. बरोबर आहे. क्या बात आहे. सो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही मागच्या 20-22 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करताय, तर या सगळ्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल की कामगार हा कायमच केंद्रस्थानी राहिलेला आहे. तर या कामगारांमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसे हाताळता ही परिस्थिती? बेसिकली काय होतं याच्यात, मेन प्रश्न असतो की लोकांना इंजिनियर लावणं म्हणजे त्यांची एक फीस देणं, हे ह्या गोष्टी याच्यात खूप महत्वपूर्ण. त्यांना वाटतं की फक्त प्लॅन घ्यावा आणि लोकांकडनं काम करून घ्यावं. पण हे अनस्किल्ड लेबर जे असतात ते त्यांना सोपं जसं जाईल त्या पद्धतीने ते काम करतात. ते ओनरचा असा विचार करत नाही की ह्यांचं वॉच का पैसे खर्च होत आहे, त्यांचं काही नुकसान होईल, ह्यांचं त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा, पैसे कमवायचे आणि निघून जायचं. पण हा अवेअरनेस जो आहे तो लोकांमध्ये वाढला पाहिजे की जेणेकरून त्यांचं घर एक चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. आणि अनस्किल्ड लोकांपेक्षा आम्ही जितके वर्ष शिकून जे आम्ही नॉलेज घेतलेलं असतं ते त्यांच्यात नसतं, हे त्यांना का कळत नाही हे मला कळत नाही. आणि थोड्याशा फीसमुळे ते फार
म्हणजे असं टाळायचा प्रयत्न करतात इंजिनियर. बरोबर. दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एक स्टेप पहिली महत्वाची असते ती म्हणजे प्लॅन किंवा रचना आराखडा आपण ज्याला म्हणतो. हो. तर प्लॅनचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? तर ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचा समजा एखादा प्लॉट आहे, तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट बांधायचं आहे, तर तुम्ही विदाऊट प्लॅनिंग जर बांधलं तरी खर्च तेवढाच राहणार आणि प्लॅनिंगनी केलं तरी खर्च समजा तेवढा. पण प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला त्याच्यात प्रायव्हसी, तुम्हाला त्याच्यात व्हेंटिलेशन, ह्या भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला प्लॅनिंगमध्ये चांगल्या पद्धतीने इंजिनियर्स देऊ शकतात. त्याच्यामुळे प्लॅनिंग एक महत्वाचा पार्ट आहे कोणत्याही घराच्या बांधकामासाठी. आणि आता नवीन ट्रेंड चालू आहे की वास्तुशास्त्र. हे वास्तुशास्त्रानुसार जर प्लॅनिंग असेल तर नंतर तोडफोड करायचं काम पडत नाही, काही करत नाही, नेसेसरी खर्च तुमचा कमी होऊ शकतो. बरोबर. ह्या पद्धतीने जर प्लॅनिंग केलं करायला पाहिजे. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये पण बरंच काम केलेलं आहे. तर तुम्ही कायम वाक्य कस्टमरकडनं ऐकलं असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या आता घर. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण एक दरवेळेला चांगली आणि दर्जेदार किंवा दीर्घायुषी एक वास्तूची निर्मिती करावी. तर अशा वेळेला बजेट आणि ही क्वालिटी किंवा दर्जा या दोन्हीचा समतोल कसा साधता मग तुम्ही? ह्याच्यात पहिले कसं आहे, लोकांनी त्यांची रिक्वायरमेंट व्यवस्थित सांगितली पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये आम्हाला काय देता येईल काय नाही त्या गोष्टीचा विचार करता येईल. ह्याच्यात म्हणजे असं कमी मटेरियल किंवा हलकं मटेरियल असं वापरून कॉस्ट सेव्हिंग नाही करता येत. त्याच्यात प्रॉपर स्ट्रक्चरल डिझाईन करणं, योग्य स्टील कोणतं आहे ते पाहणं, ते सजेस्ट करणं की जेणेकरून ओव्हरवेटेड स्टीलही येऊ नये किंवा अंडरवेट जे असतं त्याच्यामध्ये पण तुमच्या कॉस्ट सेव्हिंग मध्ये बराच फरक पडतो. पुढचा एक प्रश्न जरा वेगळ्या धाटणीचा आहे, तो म्हणजे असा आहे की तुम्ही मूळचे इथले परभणीचे आहात, एक इंजिनियर आहात आणि एवढ्या वर्षांचा तुमचा यशस्वी प्रवास आहे. या तिन्ही अँगल मधून हा पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात या कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे जर आपल्याला परभणीला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? त्याच्यात पहिले बेसिक जे आहे ते परभणी जिल्ह्यातले दळणवळणीचं जे साधन असतं म्हणजे रस्ते, हे रस्ते पहिल्यांदा चांगले व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर MIDC एरिया जो आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट्स आले पाहिजे, जेणेकरून बाहेरचे लोक इथे येतील आणि इथे आले तर निश्चितच कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला याचा भरपूर फायदा होईल. त्याच्यामुळे भविष्यात मध्ये परभणी सुधारण्यासाठी बऱ्याच गोष्टी अशा आवश्यक आहेत. पण जसं तुम्ही ही दोन क्षेत्र सांगितली आता, रस्ते आणि इंडस्ट्री, तर मग शासनाकडनं काय अपेक्षा किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत तुम्हाला असं वाटतं, या जर दोन क्षेत्रांवर जरा गती द्यायची असेल तर विकासाला? आता शासनाने तर लक्ष देऊन, एक तर परभणी जिल्हा फार असा दुर्लक्षित झाल्यासारखा आहे बाकीच्या सिटीपेक्षा. का झालंय हे मला माहित नाही, पण त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत लोकांच्या किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठीच्या त्याच्यावर लक्ष देऊन काम केलं पाहिजे. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येतात ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रात पडणार आहे, तर त्यांना एक सक्सेस फॉर्म्युला म्हणा किंवा इतक्या वर्षाच्या अनुभवाचे बोल म्हणा, तर काय तुम्ही त्यांना एक सल्ला द्याल या क्षेत्रात? तरुण इंजिनियर जे आहेत की त्यांनी पहिले ठरवायला पाहिजे की मला आवड कशामध्ये आहे. उगाच घरचे म्हणतायत म्हणून मेकॅनिकल घ्या किंवा घरचे म्हणतायत म्हणून IT मध्ये जा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग घ्या. तुम्हाला हार्डवर्क करण्याची जर तयारी असेल, तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मधलं कोणतंही सेक्टर निवडा, त्याच्यात निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि त्यासाठी लागणारं जे थ्रू नॉलेज असतं किंवा हे तुमचे व्ह्यूज सगळे क्लिअर पाहिजेत, त्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर निश्चितच तरुणांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडा असा अवघड आहे की तुम्ही 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट एवढ्या वर्षात केलेले आहेत, पण त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची जर वेळ आली की जो आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणता येईल तुमचा, जो काहीतरी वेगळा होता आणि हटके होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी आनंद समाधान जास्त मिळालं, असा एका प्रोजेक्ट बद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल? आता ह्याच्यात बरेच रेसिडेन्शियल आहेत, कमर्शियल आहेत किंवा अपार्टमेंट्स आहेत. तर ह्यामध्ये जर पाहायला गेला तर असे खूप प्रोजेक्ट असं सांगता येईल. म्हणून तर मी विचारलं पहिला, हा एकच अवघड प्रश्न आहे. पण एक प्रोजेक्ट असा आयकॉनिक काहीतरी वेगळं होतं त्याच्यात, मग कदाचित टेक्नॉलॉजीच्या दृष्टी वेगळं काहीतरी असेल किंवा क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीनं वेगळं असेल, असं काही एक आठवण तुम्हाला सांगता येईल का? तर ह्याच्यामध्ये जर सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असेल तर माझा रेणुका मंगल कार्यालय जो आहे, जो आपले परभणीचे महेश सराफ सर जे आहेत त्यांचं जे आहे कार्यालय, त्याच्यात जवळपास 2008 पासून ते आतापर्यंत कंटिन्यू त्याच्यामध्ये कामं चालू आहेत. त्याच्यात प्रत्येक पद्धतीचे कन्स्ट्रक्शन आहेत, वेडिंग हॉल आहेत, डायनिंग आहेत, आता नवीनच त्यांनी एक जिम चालू केलेली आहे. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मला तिथे काम करायला मिळालेलं आहे.
तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितले, हो तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना हो बघितलं असेल. निश्चितच. तर मग या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर आजच्या याच्यात काळात तुम्हाला कसा होतो, म्हणजे एक सॉफ्टवेअर साईडनं पण हो आणि मशिनरी साईडनं पण. येस. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं का की अजून कुठला कोर्स केला पाहिजे मला नवीन ओके. नॉलेज अपडेट करण्यासाठी? तर ह्याच्यात काय आहे, सुरुवातीच्या काळात आम्हाला ऍक्च्युअल ड्रॉइंग पेपर आणि पेन्सिलनी काम करावं लागायचं. हो. तेव्हा म्हणजे ऑटोकॅड किंवा बरेच सॉफ्टवेअर होते, पण त्यावेळेस फार म्हणजे सुरुवातीचा काळ होता माझा. पूर्ण ऑफिस सेटअप करण्यासाठी त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या झाल्या. मग त्याच्यानंतर ऑटोकॅड असल्यामुळे आता फार सोपं झालंय प्लॅनिंग करणं. किंवा मग तुमचं घर बांधल्यावर कसं दिसेल, इंटिरियर कसे दिसेल, त्याच्यासाठी बरेच प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत, जसं की 3D Max आहेत, फोटोशॉप आहेत, रेविट आहे, स्केचअप आहे, त्या गोष्टी आहेत. किंवा नवीन टेक्नॉलॉजी आता इथून पुढे जर वापरायची असेल तर AI नावाचं आता जे काही सगळीकडे चालू आहे, तर AIचा वापर करून आपल्याला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीनं पुढे जाता येईल, की जेणेकरून तुम्हाला फार प्रोजेक्ट बद्दल पूर्ण माहिती त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट चालू करायच्या आधीच मिळू शकेल. बरोबर. त्यामुळे AIचा वापर आता निश्चितच येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे वाढू शकतो. वाढू शकतो. दुसरं, एखादं दर्जेदार बांधकाम करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय बांधकामातल्या टिप्स तुम्ही सांगू शकाल का उत्तम बांधकामात? दर्जेदार बांधकाम करण्यासाठी एकतर पहिली गोष्ट, एक चांगला कन्सल्टिंग इंजिनियर नेमणं. त्याच्यानंतर चांगलं प्लॅनिंग होणं आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल्स आवश्यक आहे. त्याच्यानंतर काम चालू असताना क्युरिंग एक महत्वाचा पार्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही वर्किंग लक्ष दिलं पाहिजे. तर त्याने दर्जेदार बांधकाम निश्चितच तुमचं होऊ शकतं. बरोबर. आणि असाच एखाद्या प्रोजेक्टची आठवण हवी आहे जो करताना काहीतरी आव्हानं आली, समस्या आल्या, अडचणी आल्या, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? तर ह्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट असा होता की एक रेसिडेन्शियलच प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार अंडरग्राऊंडचं काम केलं होतं. पण त्या प्रोजेक्टमध्ये पावसाळ्यामध्ये काय होऊ लागलं, ते भरपूर प्रमाणात पाणी येत होतं. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता खूप मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवावं लागली. तर इथून पुढे जे कोणी काम करणार आहेत अंडरग्राऊंडच्या प्रोजेक्टवर, त्यांना सांगू इच्छितो की मी हे जे अंडरग्राऊंडचे कामं असतात ते योग्य पद्धतीने हाताळावे, की जेणेकरून ओनरला त्याचा त्रास होऊ नये. ह्याच्यामध्ये एकदम स्किल लेबर असावेत, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज करा, वाटल्यास आणखीन कोणत्या टेक्नॉलॉजी वापरून तो प्रॉब्लेम येऊ नये या पद्धतीने कामं करा. काळजी घेतली पाहिजे. तो एक प्रोजेक्ट होता माझा, त्याच्यात मला भरपूर शिकायलाही मिळालं आणि भरपूर फेसही करायला. पण तेव्हापासून मी असे प्रोजेक्ट जर आले तर त्याला फार बारकाईनं हँडल करतो, बघतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर स्टील निवडताना तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील निवडताना एक तर त्याचं आपण ग्रेड पाहतो, कोणत्या ग्रेडचं आहे, त्याचे मेकॅनिकल प्रॉपर्टीज, केमिकल कॉम्पोजिशन काय आहेत काय नाहीत. त्यानंतर पर युनिट त्याचं वेट किती आहे, आणि आणखीन 4-5 ज्या फिजिकल टेस्ट असतात ऑन साईट करायच्या त्या चेक करतो. त्या IS स्टँडर्ड नुसार ज्या स्टील हे सगळं फुलफिल करत असतील तर ते स्टील निश्चितच चांगलं म्हणायला हरकत नाही. आता जर जसं एक्झाम्पल म्हणलं तर जास्ती बजेट कंट्रोल करण्यासाठी वेट फार महत्वाचं असतं. पहिली गोष्ट जी आपण बघतो स्टील सिलेक्ट करताना, पर युनिट वेट जे आहे ते IS स्टँडर्ड नुसारच असायला पाहिजे. जर ते एक्सेस झालं तर त्याला आपण ओव्हरवेटेड म्हणतो. आणि त्याच्यामुळे बराच, समजा एखाद्या बिल्डिंगला तुमचा एक 30 क्विंटल लागणार असतं, पण तेच ओव्हरवेट असल्यामुळे ते 40 क्विंटल होऊ शकतं. कारण की समजा ते जास्ती वेट झालं तर मग निश्चितच त्याचं बजेट वाढत राहतं. त्याच्यामुळे मेन युनिट वेट, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, केमिकल कॉम्पोजिशन, ह्या 3-4 गोष्टी त्याच्यात पाहणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का, आणि तुमचा अनुभव कसा आहे? आयकॉन स्टील आहे, वापरले मी बऱ्याच साईटवर. आणि आयकॉन स्टील एक चांगल्या पद्धतीचं स्टील आहे असं मला वाटतं. सर्व्हिसेस बद्दल पण तुम्ही चांगल्या आहेत. जे पूर्ण रिक्वायरमेंट्स ज्या IS स्टँडर्डच्या आहेत त्या पण त्यांनी फुलफिल केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आयकॉन स्टील इज वन ऑफ द बेस्ट कंपनी असं मला वाटतं. क्या बात. सो हे होते इंजिनियर मकरंद नामडेकरजी. आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा माणसाचा एखादा 20-22 वर्षांचा प्रवास असतो तो असा काही मिनिटात मांडणं अवघड असतं, पण तरी त्यांनी महत्वाच्या आणि अनेक गोष्टींना त्यातले बारकावे पण सांगितले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आता येणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट सांगितली. जर तुम्हाला या क्षेत्रात आवड असेल
सगळ्यात महत्वाचं हो. मनापासून तुम्हाला वाटत मनापासून, असेल, हो. कारण हे फील्ड क्रिएटिव्ह फील्ड आहे. प्रत्येक प्रोजेक्ट हा पहिल्या प्रोजेक्टपेक्षा वेगळा असावा लागतो. त्यामुळे जर तुम्हाला आवड असेल तर या फील्डमध्ये नक्की या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आलात त्याबद्दल, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत बिलकुल. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.